युनिट 3 प्रकरण 6 जॉन स्टुअर्ट मिल 1806 ते 1873. जे एस मिल कन्सेप्ट ऑफ लिबर्टी डेमोक्रसी अँड गव्हर्नमेंट. परिचय, प्रभाव व ग्रंथसंपदा. प्रश्न 1. जॉन स्टुअर्ट मिल याचा जीवन परिचय आणि ग्रंथसंपदा याविषयीचे वर्णन करा. उत्तर. जीवन परिचय. जॉन स्टुअर्ट मिलचा जन्म 20 मे 1806 रोजी लंडन येथे झाला. त्याचे वडील जेम्स मिल हे विख्यात तत्त्ववेत्ते, अर्थशास्त्रज्ञ आणि इतिहासतज्ञ व उपयुक्ततावादाचे प्रमुख पुरस्कर्ते होते. जे एस मिलचे शिक्षण त्याच्या वडिलांच्या नियंत्रणाखाली झाले. जॉन स्टुअर्ट मिल हे बेंथमचे शिष्य होते. त्यांनी स्टुअर्टला आदर्श शिकवले. लहानपणापासून ग्रीक आणि लॅटिन भाषेचा त्याने अभ्यास केला. त्याने हेरोडिस, जेनोफोन, ल्युशियम, ॲडम स्मिथ आणि रिकॉर्डो या शास्त्रज्ञांच्या विविध साहित्याचा अभ्यास केला आणि वयाच्या 13व्या वर्षी अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, रसायन, विज्ञान आणि राजनीती या विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त केले. वयाच्या 14व्या वर्षी तो पुढील शिक्षणासाठी फ्रान्सला गेला. फ्रान्समध्ये निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतानाच त्याने फ्रेंच भाषेचाही सखोल अभ्यास केला. 1 वर्षानंतर तो लंडनला परत आला. त्यानंतर त्याने रोमन कायद्याचा अभ्यास जॉन ऑस्टिनच्या सहवासात केला. एव्हाना भाषणकलेवर त्याने अभ्यासपूर्ण भाषणे दिलीत. वयाच्या 16व्या वर्षी तो युटिलिटेरियन सोसायटीचा सदस्य झाला आणि वयाच्या 17व्या वर्षी त्याने ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला सुरुवात केली. या काळातही त्याने आपल्या लिखाणात खंड पडू दिला नाही. वर्ड्सवर्थ आणि कॉलरिज यांच्या काव्याचा त्याने अभ्यास केला. याच काळात वेस्टमिनिस्टर रिव्ह्यू या गाजलेल्या दैनिकातून त्याने विविध विषयांवर लेख लिहिण्यास सुरुवात केली. 1830 साली त्याचा विवाह हॅरिएट टेलर या सुंदर युवतीशी झाला. तिच्या मानवतावादी दृष्टिकोनाने स्टुअर्ट मिल प्रभावित झाला. 1858 पर्यंत त्याने ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विविध पदांवर नोकरी केली. काही काळापर्यंत त्याने रॅशनल ऑफ एव्हिडन्स या वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्य केले. या सर्व बौद्धिक परिश्रमाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. तरीही तो डगमगला नाही. तो नर्व्हस ब्रेकडाऊनचा शिकार बनला. तरीही वर्ड्सवर्थ आणि कॉलरिजच्या काव्यामुळे सुखोपभोग घेणे आणि सहानुभूती दाखवणे हे गुण त्याच्या अंगी वाढीस लागले. त्याच्या दुर्दैवाने त्याची पत्नी सौ मिल जे पूर्वाश्रमीची हॅरिएट टेलर हिचा 1858 साली देहांत झाला. तरीही नाउमेद न होता त्याने आपले लिखाण चालूच ठेवले. ऑन लिबर्टी हा 1868 साली लिहिलेला ग्रंथ त्याने आपल्या दिवंगत पत्नीलाच अर्पण केला. 1866 साली वेस्टमिनिस्टर मतदानसंघातून तो ब्रिटिश संसदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आला. आपल्या संसद सदस्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडात मिलने संसद सुधारणा, स्त्री मताधिकार, अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्वाची पद्धती, कामगारांचा प्रश्न, आयर्लंडचा प्रश्न, निग्रोवरील अत्याचाराचा प्रश्न असे अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करून एक विख्यात संसद म्हणून मान्यता मिळवली. 8 मे 1873 साली त्याचा एव्हिग्नॉन येथे देहांत झाला. मिलने मानवाशी संबंधित असलेल्या जवळपास सर्वच विषयांवर लिखाण केले. ग्रंथसंपदा. त्याच्या सिस्टीम ऑफ लॉजिक 1841 आणि पॉलिटिकल इकॉनॉमी 1843 या ग्रंथांना अमाप लोकप्रियता मिळाली. ऑन लिबर्टी 1869 हा ग्रंथ त्याने अतिशय परिश्रमपूर्वक लिहिला आणि तो राज्यशास्त्रातील एक विख्यात ग्रंथ ठरला आहे. थॉट्स ऑन पार्लमेंटरी रिफॉर्म्स, रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, सबजेक्शन ऑफ वुमेन, युटिलिटेरियनिझम ऑफ रिलिजन,
वगैरे त्याचे ग्रंथ आजही सुप्रसिद्ध ठरले आहेत. याशिवाय नीतिशास्त्राविषयी त्याने एक्झामिनेशन ऑफ हॅमिल्टन्स फिलॉसॉफी, ऑगस्ट कॉम्ट अँड पॉझिटिव्हिझम हे ग्रंथ लिहिले. त्याचप्रमाणे 1873 साली स्वतःचे आत्मचरित्र हा ग्रंथ, ॲटोबायोग्राफी हा ग्रंथ लिहिला. आपल्या सर्वच प्रकारच्या लिखाणात त्याने गणितीय, भौतिक आणि रासायनिक पद्धतीचा उपयोग केला. ऐतिहासिक विकासाचे नियम त्याने आगम पद्धतीने मांडले आहेत. अर्थशास्त्रावरील ग्रंथात त्याने अनेक राजकीय आणि सामाजिक प्रश्नांचा उहापोह केला. उपयुक्ततावादाचा स्वीकार त्याने नैतिक आधारावर केला. गतिमान समाजाच्या बदलत्या परिस्थितीनुसार नीतिनियम बदलतात असे त्याने स्पष्ट केले. व्यक्तीचे समाजातील स्थान, तिचे स्वातंत्र्य आणि अधिकार, तिचा विकास, समाजाच्या उत्कर्षासाठी सुसंस्कृत आणि सुजाण स्वतंत्र व्यक्तीची आवश्यकता याचा विचार त्याने ऑन लिबर्टी या ग्रंथात केला. स्वातंत्र्याबद्दलचे विचार. थॉट ऑन लिबर्टी. प्रश्न 1. जॉन स्टुअर्ट मिलच्या स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांचे स्पष्टीकरण करा. उत्तर. स्वातंत्र्यासंबंधीचे विचार मिलने आपल्या ऑन लिबर्टी या ग्रंथात मांडले आहेत. त्यावेळी इंग्लंडमध्ये सुधारणा आंदोलने फार मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे लोककल्याणासाठी राज्याचा हस्तक्षेप बराच वाढू लागला. संसदेने लोककल्याणाच्या नावाखाली अनेक कायदे तयार केले. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये शासनाचा हस्तक्षेप सतत वाढल्यास व्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होऊन स्वेच्छाधारी शासन निर्माण होईल अशी भीती मिलला वाटत होती. ब्रिटिश संसदेने जनतेवर लादलेले अनेक कायदे मिलला मान्य होते, कारण त्या कायद्यांमुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा ऱ्हास झाला होता. त्यामुळे मिलने स्वातंत्र्याविषयीचे विचार मांडले. मिल हा व्यक्तिवादाचा किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा समर्थक होता. व्यक्तीला राज्यकर्त्यापासून आणि हुकुमशाही शासनापासून स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे असे सांगून मिलने असे स्पष्ट केले की पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा यांचे उल्लंघन समाज मान्य करीत नाही. नको त्या क्षेत्रात राज्याचा हस्तक्षेप झाला तर सामाजिक दडपशाही निर्माण होते. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक नियंत्रण यांचा मेळ घातला पाहिजे असे त्याचे मत होते. मिल असे स्पष्ट करतो की व्यक्ती विचारवंत आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे हित आणि अहित कळते. कोणत्या आचरणाने आपला विकास होतो ही गोष्ट समाजाने आणि राज्याने व्यक्तीला सांगू नये. आपला विकास कसा करावा ही गोष्ट व्यक्तीला समाज आणि राज्यापेक्षा अधिक चांगली कळते. समाजाच्या इच्छेप्रमाणे व्यक्तीने आचरण करणे या गोष्टीला मिलचा विरोध आहे. त्यामुळे व्यक्ती जीवनाचा सर्वांगीण विकास होत नाही असे मिल म्हणतो. मिल असे स्पष्ट करतो की व्यक्ती विचारवंत आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे हित आणि अहित कळते. कोणत्या आचरणाने आपला विकास होतो ही गोष्ट समाजाने आणि राज्याने व्यक्तीला सांगू नये. आपला विकास करावा ही गोष्ट व्यक्तीला समाज आणि राज्यापेक्षा अधिक चांगली कळते. समाजाच्या इच्छेप्रमाणे व्यक्तीने आचरण करणे या गोष्टीला मिलचा विरोध आहे. त्यामुळे व्यक्ती जीवनाचा सर्वांगीण विकास होत नाही असे मिल म्हणतो. व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा समाजाला किंवा राज्याला अधिकार नाही. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्त आणि सॉक्रेटिस यांनी मांडलेले आदर्श तत्कालीन समाजाने अमान्य करून त्यांना सुळावर चढवले, परंतु आज त्यांचे आदर्श विचार समाजाने मान्य केले आहे आणि त्यांचा महापुरुष म्हणून समाज गौरव करतो. याचा अर्थ असाच की विचार स्वातंत्र्य नष्ट करणे म्हणजे मानवाच्या प्रगतीला खीळ घालणे होय. त्यामुळे व्यक्तित्वाची होळी होते. समाज म्हणजे व्यक्तीचे समष्टी स्वरूप आहे. त्यामुळे शासन संस्था समाजाच्या प्रती उत्तरदायी आहे. व्यक्तीच्या कृत्याची दोन प्रकारात वाटणी होते. एक, आत्मनिष्ठ कृत्य. यांचा संबंध व्यक्तीच्या अस्तित्वाशी येतो. या क्षेत्रामध्ये व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नसावा. 2, अन्यायनिष्ठ कृत्य. या कृत्याचा परिणाम समाजातील इतरांवर होतो. त्यामुळे अशा कृत्यांच्या बाबत व्यक्तीला जाब विचारण्याचा अधिकार आहे. अशा कृत्यांमुळे इतरांचे नुकसान होत असेल तर त्या कृत्यावर बंधने घालणे, समाजाने आणि शासनाने हस्तक्षेप करणे समर्थनीय आहे. मिलने स्वातंत्र्याचे दोन प्रकार सांगितले ते असे: 1, विचार स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन. 2, कार्यस्वातंत्र्य आणि कृतीचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ ॲक्शन. 1, विचार स्वातंत्र्य.
फ्रीडम ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन. व्यक्ती विचारप्रधान आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्यासाठी विचार करण्याचा आणि विचार व्यक्त करण्याचा अधिकार असलाच पाहिजे. तो विचार सत्य किंवा असत्य असला तरीही त्यावर बंधने घालण्याचा अधिकार समाजाला आणि राज्याला नाही. कारण समाजातील एका व्यक्तीचे विचार कधीकधी बरोबर किंवा सत्य असतात आणि संपूर्ण समाजाचे विचार चुकीचे असू शकतात. व्यक्तीचे विचार दाबून टाकणे म्हणजे मानवी विकासावर राजारोसपणे घातलेला दरोडा होय. उदाहरणार्थ, त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी सॉक्रेटिस आणि येशू ख्रिस्ताचे विचार दाबून टाकले आणि त्याचा बळी घेतला. परंतु त्यांना विचार करण्याचे आणि विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले असते तर त्यांचा बळी गेला नसता आणि मानवाची अधिक प्रगती झाली असती. विचाराच्या क्षेत्रात जे सर्वोत्तम असते ते विचार कायम टिकतात. मिलच्या मते सत्याला अनेक बाजू असतात. सत्य शोधण्यासाठी विविध बाजूंनी विचार होणे आवश्यक आहे. तर्कसंघर्ष आणि वादविवाद यातून सत्याची खरी पारख होते. सत्य हे सदैव निरपेक्षच असते असे नाही, ते सत्य सापेक्षसुद्धा असू शकते. म्हणून व्यक्तीच्या विचार स्वातंत्र्यावर बंधने घातल्यास व्यक्तीचा आणि समाजाचा तोटा होतो. व्यक्तीचे विचार जर असत्य असतील तर ते ऐकल्यामुळे स्वीकृत सत्याची महती वाढते. त्या असत्य विचाराने समाजाची कधीच हानी होत नसते. सारांश हाच की व्यक्तीचे विचार समाजाला अनुकूल असोत अथवा प्रतिकूल असोत, ते विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला दिलेच पाहिजे. तिच्या विचार स्वातंत्र्यावर बंधने घालणे म्हणजे भविष्यकालीन पिढीवर अत्याचार करणे होय. समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि मानवाच्या विकासासाठी विचार आणि भाषण स्वातंत्र्य कधीच न्याय्य ठरत नाही, असेच मिल स्पष्ट करतो. 2. कार्याचे स्वातंत्र्य. फ्रीडम ऑफ ॲक्शन. जोपर्यंत विचाराला आचाराची जोड लागत नाही तोपर्यंत विचार स्वातंत्र्य अपूर्ण राहते. जर मनुष्य स्वतंत्रपणे विचार करीत असेल परंतु आचरण दुसऱ्याच्या मतानुसार करीत असेल तर अशा मानवाला गुलाम म्हणणेच योग्य ठरते. व्यक्तीच्या चारित्र्याच्या निर्मितीसाठी आणि सामाजिक विकासासाठी कार्याची स्वतंत्रता मिलने न्याय्य मानली आहे. परंतु जरी स्वतःविषयी, स्वतःच्या शरीराविषयी आणि स्वतःच्या मतांविषयी पूर्णपणे स्वतंत्र असली तरीही तिच्या कार्याने इतरांचे अहित होत असेल तर व्यक्तीच्या कार्याच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणे योग्य आहे असे मिल म्हणतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आपल्या खोलीची दारे बंद करून दारू पित असेल तर तिच्यावर बंधने घालणे योग्य नाही. परंतु घराबाहेर दारू पिऊन हैदोस घरीत असेल तर तिच्या कृतीवर बंधने घालणे योग्य आहे. व्यक्तीच्या कार्याचे 2 प्रकार पडतात. 1. आत्मनिष्ठ कार्य आणि 2. दुसऱ्या संबंधीचे कार्य. 1. आत्मनिष्ठ कार्य. ज्या कार्याचा अगर कृतीचा परिणाम समाजातील इतर व्यक्तींवर होत नाही ते आत्मनिष्ठ कार्य होय. उदाहरणार्थ, आपल्या आवडीनुसार निरनिराळा पोशाख परिधान करणे, निरनिराळे दागिने घालणे, त्यामुळे नाविन्य निर्माण होते. 2. दुसऱ्या संबंधीचे कार्य किंवा अन्यनिष्ठ कृती. ज्या कार्याचा अगर कृतीचा समाजातील इतर व्यक्तींवर होतो, ज्या कृतीमुळे इतरांचे अहित होते, त्या कृतीला दुसऱ्या संबंधीचे कार्य किंवा अन्यनिष्ठ कृती असे म्हणतात. उदाहरणार्थ, चोरी केल्यामुळे इतरांचे अहित होते, अशा कृतीवर राज्याचे व समाजाचे बंधन असणे इष्ट आहे. सारांश हाच की समाजातील इतर व्यक्तींचे नुकसान करणे असे स्वातंत्र्य कोणालाही देणे योग्य नाही. अशा स्वातंत्र्यावर बंधने घातल्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत नाही. उलट अशी बंधने घालणे व्यक्ती स्वातंत्र्याला पोषक ठरतात. उदाहरणार्थ, व्यक्तीला भ्रमण स्वातंत्र्याचा अधिकार आहे, परंतु तुटलेल्या पुलावरून नदी पार करण्याचे तिला स्वातंत्र्य नाही. या कृतीमुळे व्यक्तीचे जीवन धोक्यात येते, तिच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो. म्हणून मिल असं स्पष्ट करतो की स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या इच्छेवर आणि सामाजिक हितावर अवलंबून आहे. वाईट इच्छापूर्तीवर समाजाचे व राज्याचे बंधन असणे योग्य आहे. प्राध्यापक डेव्हिडसन यांच्या मते मिलच्या स्वातंत्र्यविषयक संकल्पनेची पुढील वैशिष्ट्ये सांगता येतात. 1. मिल रूढीवादाच्या विरोधी आहेत. अडथळे निर्माण करणाऱ्या प्रथा दूर करणे. 2. अन्यनिष्ठ कृती स्वातंत्र्यावर बंधने घालणे योग्य आहे. 3. भावनाहीन समरसतेचा किंवा एकरूपतेचा मिल विरोध करतो. मिलच्या स्वातंत्र्यविषयक संकल्पनेचे परीक्षण. मिलच्या स्वातंत्र्य संकल्पनेत पुढील दोष आहेत. 1. व्यक्तिगत कार्याची पूर्ण स्वतंत्रता द्यावी असे मिल म्हणतो, परंतु व्यक्तिगत कार्यामुळे हानी होते.
उदाहरणार्थ बंद खोलीत दारू पिल्याने कुटुंबातील इतर व्यक्तींवर वाईट परिणाम होतो याकडे मिल दुर्लक्ष करतो. 2. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे हित आणि अहित कळत असले तरी काही व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊन कृती करतात. त्यामुळे समाजाचे नुकसान होते. अशावेळी व्यक्तिगत कार्यात हस्तक्षेप करण्यात इष्ट आहे, परंतु असा हस्तक्षेप मिलला मान्य नाही. 3. स्वातंत्र्याचा प्रभावी पुरस्कार मिलने केला, परंतु स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी त्यांनी उपाय सांगितले नाहीत. 4. स्वातंत्र्याच्या संकल्पनेत जबाबदारीचा अभाव दिसून येतो. 5. मागासलेल्या जाती आणि श्रमिक यांना स्वातंत्र्य देऊ नये हे मिलचे विचार लोकशाही समानतेच्या तत्वाशी विसंगत वाटतात. 6. मागासलेल्या देशांना स्वातंत्र्य देऊ नये हे त्याचे विचार प्रजातंत्राशी विसंगत आहेत. निष्कर्ष असे असले तरीही स्वातंत्र्य आणि व्यक्तिविकास यामध्ये त्याने चांगलीच भर घातली. त्याच्या स्वातंत्र्य विचारानेच आज धार्मिक, सांस्कृतिक आणि सांपत्तिक स्वातंत्र्य कल्पनेला चालना मिळाली. स्त्री स्वातंत्र्याचा तो पुरस्कर्ता आहे. लोकतंत्रामध्ये बहुमत निरंकुश होऊ शकते हे मिलने सिद्ध केले. आज जगात स्त्रियांना पुरुषांसारखाच समान दर्जा प्राप्त झाला हे मिलच्या विचारांचे श्रेय आहे. ब. लोकशाहीबद्दलचे विचार. थॉट ऑन डेमोक्रॉसी. प्रश्न 2. लोकशाही शासनासंबंधी मिलचे विचार स्पष्ट करून त्याचे परीक्षण करा. उत्तर. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे एवढेच मर्यादित कार्य राज्याचे आहे. या मताला मिलचा सक्त विरोध आहे. व्यक्तिजीवन सुखी आणि समाधानी करण्यासाठी राज्याने व्यक्तिजीवनात मर्यादित हस्तक्षेप करावा असे मिलचे मत आहे. सर्वोत्कृष्ट शासन कारभार निर्माण होण्यासाठी 1. जनतेची बौद्धिक पातळी वाढवणे. 2. सद्गुणांची वाढ करणे. 3. नागरिकांच्या मानसिक व नैतिक गुणांचा विचार करणे अशी कार्य सरकारने केली पाहिजे असे मिल म्हणतो. अशी कार्य केवळ लोकशाही शासन पद्धतीनेच शासनाला करणे शक्य आहे, कारण लोकशाही शासन लोकानुवर्ती शासन आहे असे मिल म्हणतो. म्हणूनच त्याने लोकशाही शासनाचा आणि त्यामध्ये प्रातिनिधिक शासनाचा पुरस्कार केला. कारण अशा लोकशाही शासनात राज्यकारभाराची अंतिम सत्ता प्रजेकडे असते. लोकांच्या विश्वासाला पात्र अशा व्यक्तीची विशिष्ट कालावधीसाठी प्रजेकडून निवड होते आणि प्रजेचा विश्वास असेपर्यंत शासनाधिकारी आपल्या राजकीय व शासकीय पदावर राहतात. देशाचे वाढते क्षेत्रफळ, वाढती लोकसंख्या आणि राज्याचे वाढते कार्यक्षेत्र यामुळे मिल प्रजातंत्रामध्ये प्रातिनिधिक प्रजातंत्राचा जोरदार पुरस्कार करतो. याचा अर्थ प्रत्यक्ष प्रजातंत्राचा मिल विरोधक आहे असा नाही. मिलचे प्रातिनिधिक सरकार संबंधीचे विचार. मिल असं स्पष्टपणे सांगतो की आधुनिक काळातील राज्याच्या क्षेत्रफळाचा, लोकसंख्येचा विचार करता प्रत्यक्ष प्रजातंत्र आज अंमलात आणणे कठीण आहे. त्यामुळे मिल प्रातिनिधिक प्रजातंत्राचा पुरस्कार करतो. कारण या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये खालील गुण आहेत. 1. लोकांचे सार्वभौमत्व निर्माण होते. 2. विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट संख्येच्या आधारावर निर्माण केलेल्या मतदारसंघातून प्रतिनिधींची बहुमताने निवड होते. 3. असा लोकनियुक्त प्रतिनिधी आपल्या कार्यासाठी लोकांना म्हणजेच त्या मतदारसंघाला जबाबदार राहतो. 4. अशा लोकनिर्वाचित प्रतिनिधीने तेथील जनतेच्या कल्याणासाठी कार्य केले नाही तर पुढील निवडणुकीत मतदार त्याला अभेरतात आणि दुसरा प्रतिनिधी निवडतात. 5. असा प्रतिनिधी बदलवण्यासाठी क्रांतीची गरज नसते. मतपेटीच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने प्रतिनिधी बदलविता येतो. 6. या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राज्यकारभारात सहभागी होण्याची समान संधी मिळते. 7. प्रातिनिधिक प्रजातंत्रातील शासनकारभार कोणाच्याही लहरीनुसार चालत नाही. तो शासनकारभार संविधानानुसारच चालतो. प्रातिनिधिक लोकशाहीचे दोष. प्रातिनिधिक लोकशाही पूर्णतः निर्दोष असते असे नाही. तिच्यामध्ये पुढील दोष असतात असे मिल सांगतो. 1. प्रजा जर उदासीन असेल, मतदानाविषयी प्रजेच्या मनात आदर नसेल, तर प्रजातंत्राच्या बुरख्याआड एका पक्षाची अगर व्यक्तीची निरंकुशशाही निर्माण होते. 2. कधी कधी बहुमत प्राप्त पक्ष बहुमताच्या जोरावर आपली हुकुमशाही निर्माण करतो. 3. अज्ञानी आणि दरिद्री मतदार प्रलोभनाला बळी पडून अयोग्य व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून निवड करतात. असा प्रतिनिधी निवडून आल्यावरच स्वतःचा स्वार्थच पाहतो. 4. प्रजातंत्रामध्ये अल्पमताची उपेक्षा होते, त्यांच्यावर अन्याय होतो.
प्रजातंत्रामध्ये वरील दोष आहेत आणि ते सर्व दोष मानवनिर्मित असल्यामुळे पुढील उपायांद्वारे ते नाहीसे करता येतात असे मिल सांगतो. दोष नाहीसे करण्याचे उपाय. 1. प्रजातंत्राच्या यशस्वीतेसाठी संघटित प्रबळ असा विरोधी पक्ष आवश्यक आहे. 2. त्यांनी सत्तारूढ पक्षाची हुकुमशाही नियंत्रित आणि नष्ट करण्याचेच कार्य केले पाहिजे. 3. कायदे मंडळात तर्कशुद्ध आणि विवेकाधिष्ठित वादविवाद करून निर्णय घेणे आवश्यक आहे. असा निर्णय भावनाप्रधान आणि बहुमताचा केवळ देखावा निर्माण करणारा नसावा. 4. त्या निर्णयाद्वारे अल्पमताची उपेक्षा होणार नाही अशी काळजी घेणे आवश्यक आहे. 5. प्रजातंत्रामध्ये पक्षस्वार्थाचा विचार न करता राष्ट्रहिताचा विचार करणे, लोकांना चारित्र्य संपन्न आणि आदर्श नागरिक बनवणे यालाच प्राधान्य दिले पाहिजे. 6. शासनकारभार करण्यासाठी कार्यक्षमतेनुसार स्थायी प्रशासक व स्थायी कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावी. मिलचे निर्वाचनासंबंधीचे विचार. मिल प्रजातंत्राला सर्वोत्कृष्ट साधन मानतो. येथील प्रतिनिधींची व शासन करण्याची निवड निर्वाचनाद्वारे होते आणि तीच करणे योग्य आहे असे सांगून निर्वाचनासंबंधी पुढील विचार मांडतो. 1. निर्वाचन पद्धती अशा प्रकारची असावी की ज्याद्वारे बुद्धिवान कर्तृत्ववान अशाच व्यक्तीची निवड होईल. 2. अशा निवडून आलेल्या बुद्धिवान व्यक्तींना निर्बुद्ध लोकांच्या अधीन ठेवणे योग्य नाही. 3. म्हणून शासनकर्त्याची निवडणूक अशा निर्बुद्ध आणि अज्ञानी लोकांकडून करू नये. 4. त्यांची निवड अनुपातित प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने करावी. 5. अशा प्रजातंत्रामध्ये अज्ञानी मूर्ख निरक्षर व्यक्तींना मताधिकार देऊ नये. 6. विद्वान लोकांना जास्त मते देण्याचा अधिकार असावा. 7. मतदानाचा अधिकार देताना स्त्री पुरुष असा भेद करू नये. 8. मतदान हा पवित्र अधिकार आहे. असे मतदान गुप्त पद्धतीने करण्यास मिलचा विरोध आहे, कारण गुप्त मतदान म्हणजे अनुचित कृत्यांची भावना निर्माण करणारे मतदान होय. 9. एकाच मतदारसंघातून योग्य आणि कर्तृत्ववान अशा व्यक्तींना जास्त संख्येने उमेदवारी देऊ नये. 10. मतदारासाठी सांपत्तिक व शैक्षणिक पात्रता ठेवावी, त्यामुळे मतदार जबाबदारीने मतदान करतील. 11. निवडणुकीचा सर्व उमेदवारांवर होणारा खर्च सरकारी तिजोरीतून करावा. तो खर्च प्रत्येक उमेदवारासाठी समान ठेवावा. त्यामुळे निवडणुका लढणे हा श्रीमंत लोकांचा खेळ होणार नाही आणि निवडून आलेल्या सदस्यांना वेतन देऊ नये. 12. संसद सदस्य आणि मतदार आर्थिक विवंचनेतून मुक्त ठेवावे, तेव्हाच ते आपले खरे मत व्यक्त करतील. 13. कायदे मंडळ द्विगृही असावे, त्यामुळे कामाचा बोजा हलका होतो आणि कोणत्याही गृहाची मक्तेदारी निर्माण होत नाही. 14. अशा निवडणुका ठराविक कालावधीनंतर घ्याव्यात. 15. हा कालावधी अतिशय कमी आणि अतिशय जास्त नसावा, कारण कमी कालावधीमुळे प्रतिनिधींना आपले कर्तृत्व सिद्ध करणे अवघड होते व जास्त कालावधीमुळे ते ऐषारामी बनतात. म्हणून हा कालावधी 3 ते 5 वर्षाचा असावा. मिलच्या प्रातिनिधिक लोकशाहीचे आणि निर्वाचन पद्धतीचे दोष. मिलच्या प्रातिनिधिक लोकशाही आणि निर्वाचन पद्धतीमध्ये पुढील दोष आहेत. 1. मिलने मतदारांसाठी संपत्तीची व शिक्षणाची अट सांगितली आहे. निर्बुद्ध, अज्ञानी आणि निरक्षरांना मिल मताधिकार देत नाही. या अटी मान्य केल्यास अप्रगत आणि मागासलेल्या देशात केवळ मूठभर लोकांनाच मताधिकार मिळेल. त्यांचेच प्रतिनिधी निवडणूक घेतील आणि लोकशाहीच्या बुरख्याखाली अशा सुशिक्षितांची हुकुमशाही निर्माण होईल. 2. शैक्षणिक अट मतदारांसाठी मान्य केल्यास काही अशिक्षित परंतु राजकारण तज्ज्ञ व्यक्तींना मताधिकार मिळणार नाही. त्यांच्या अनुभवाचा फायदा लोकांना व राजकर्त्यांना मिळणार नाही. 3. अनुपातित प्रतिनिधित्वाची पद्धती किचकट आणि क्लिष्ट आहे. तिचा सरसकट उपयोग करणे आज वाढत्या लोकसंख्येमुळे अशक्य आहे. 4. जनतेचा शैक्षणिक आणि नैतिक दर्जा सुधारल्याशिवाय मतांचे वजन पाहणे अशक्य आणि अयोग्य ठरते. 5. खुल्या मतदानाचे समर्थन करून मिलने परस्पर संघर्ष आणि विरोध यांना चालनाच दिली असे खेदाने म्हणावे लागते. 6. संसद सदस्यांना वेतन देऊ नये असे मिल सांगतो. त्यांना वेतन न दिल्यास ते अवैध मार्गांनी पैसा जमा करून आपला उदरनिर्वाह करतील, त्यामुळे भ्रष्टाचाराला अधिक वाव मिळेल याकडे मिलने दुर्लक्ष केले. 7. स्त्रियांना मताधिकार द्यावा असे मिल सांगतो, परंतु आजही समाजामध्ये अशिक्षित, निरक्षर
आणि संपत्तीहीन स्त्रियांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्त्री मतदानाचा केवळ भ्रम फार्स मिलने निर्माण केला. मिलचे श्रेष्ठत्व. अशा प्रकारे मिलच्या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये अनेक दोष असले तरीही त्याने सुचविलेल्या काही सुधारणा निश्चितच स्वागतार्ह आहे. उदाहरणार्थ, मिलने जबाबदार शासनासाठी राजकीय जागृती निर्माण केली. त्यासाठी शिक्षणाची अट सांगितली. स्त्रियांनाही मताधिकार दिला. शिक्षणाशिवाय सार्वत्रिक मताधिकार निरर्थक आहे. त्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार सामाजिक दृष्टीने केला. राज्याचे कार्य नकारात्मक नसून सकारात्मक आहे. त्याच्या उपयुक्ततावादाने विरोधकांना त्याने चूप बसविले. या सर्व गोष्टी निश्चितच लक्षणीय आणि स्वागतार्ह ठरल्या आहे. त्याच्या वरील विचारांच्या प्रेरणामुळेच अमेरिका आणि फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, याकडे कोणीही डोळझाक करू शकत नाही. क. सरकार आणि राज्यासंबंधीचे विचार. थॉट्स ऑन गव्हर्नमेंट अँड स्टेट. प्रश्न 3. मिलचे राज्यासंबंधीचे विचार स्पष्ट करा. उत्तर. मिलचे राज्यासंबंधीचे विचार. राज्य ही एक स्वाभाविक संस्था आहे. मानवी इच्छेचा तो परिणाम आहे. राज्यसंस्था ही प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली संस्था नाही. एखाद्या सजीव वस्तूप्रमाणे राज्याचा विकास झाला आणि पुढेही होणार आहे असे मिल म्हणतो. आजच्या समाजात ज्या काही राजकीय संस्था आहे त्यांची उत्पत्ती सार्वजनिक कल्याणासाठी झाली. राज्यसंस्था ही त्यातलीच एक संस्था आहे. मिलच्या शब्दात असे सांगता येते की लाईक ऑल थिंग्स विच आर मेड बाय मॅन जजमेंट अँड स्किल may have been exercised in their production, the reverse of these. राज्यसंस्था ही स्वयंचलित यंत्रणा नाही. तिचे संचालन राज्यातील व्यक्तीद्वारेच होते. असे राजकीय तंत्र व्यक्तीच्या सक्रिय भाग घेण्याने चालते. या राज्यसंस्थेला बुद्धिवादी आणि नैतिक अधिष्ठान असते. कारण अरिस्टॉटलचे विधान मिलला मान्य आहे, म्हणून राज्यातील शासन हे बुद्धिवादी आणि प्रामाणिक लोकांचे शासन असेल तर राज्यात अराजकता, अव्यवस्था आणि अशांतता कधीच राहणार नाही असे मिल सांगतो. राज्याचे कार्यक्षेत्र किंवा राज्याची कार्ये. मानवी कल्याणासाठी राज्याची निर्मिती झाल्यामुळे व्यक्तीच्या जीवनाची सुरक्षितता राखणे एवढेच मर्यादित कार्य राज्याचे नाही. मिलच्या मते राज्याची कार्ये रचनात्मक आणि निषेधात्मक अशा दोन्ही प्रकारच्या आहेत. परंतु अशी कार्ये सांगताना मिलने व्यक्तिवादाचा पुरस्कार केला. राज्याची कार्ये अशी आहेत. राज्याची रचनात्मक कार्ये. स्वतंत्र वातावरणात व्यक्तित्वाचा विकास होतो आणि आदर्श चारित्र्य निर्माण होते. म्हणून व्यक्तीचे जीवन सुखी करण्यासाठी राज्याने प्रथम व्यक्तिमधील भिन्नता दूर करणे आवश्यक आहे असे मिलचे स्पष्ट मत आहे. राज्याचे संविधान व्यक्तिविकासाला अनुकूल असेच पाहिजे. त्यासाठी राज्याने उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, कारखान्यातील कामगारांसाठी नियम तयार करणे ही राज्याची रचनात्मक कार्ये आहेत. व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी मिल राज्याचा हस्तक्षेप व्यक्तीच्या आर्थिक क्षेत्रात मान्य करतो. याचा अर्थ मिल समाजवादी आहे असा नसून समाजाबद्दल त्यात काही प्रमाणात सहानुभूती होती असा आहे. राज्याचे रचनात्मक कार्य हे राज्याच्या संविधानावरून स्पष्ट होते. राज्याची निषेधात्मक किंवा प्रतिबंधात्मक कार्ये. व्यक्ती जीवन सुखी करण्यासाठी राज्याला काही प्रतिबंधात्मक कार्य करावे लागतात. त्यासाठी व्यक्ती आणि समाजावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. राज्यात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी राज्याचा व्यक्ती व सामाजिक कार्यातील हस्तक्षेप मिल मान्य करतो. म्हणून राज्याने युद्ध, बंड, दुष्काळ, आर्थिक व राजकीय संकट निवारणार्थ प्रतिबंध घालणे या कृतींना मिल मान्यता देतो. वरील कार्याचा सारांश रूपाने अर्थ असा आहे. 1. राज्याने शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राज्याच्या अंतर्गत आणि बहिर्गत शत्रूंपासून व्यक्तींचे संरक्षण करणे. 2. त्यासाठी सुरक्षा दल आणि सैनिक व्यवस्था निर्माण करणे. 3. उपयोगी वस्तूंच्या निर्मिती आणि वितरणासाठी कायदे निर्माण करणे. 4. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा देणे. 5. व्यक्तित्वाच्या विकासाला पोषक अशी व्यवस्था करणे. त्याचबरोबर वाईट गोष्टींचा आणि कृतींचा परिणाम कोणता याची व्यक्तीला जाणीव करून देणे. अशा प्रकारे मिलने राज्याचे कार्यक्षेत्र अतिशय मर्यादित ठेवले आहे. कारण मिल हा व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. परंतु आधुनिक काळात व्यक्तीच्या सार्वजनिक कल्याणासाठी राज्याचे कार्यक्षेत्र अतिविस्तारित झाले आहे. त्यामुळे मिलच्या राज्याच्या कार्यासंबंधीचे विचार आज तोटके आणि अपुरे ठरले आहेत. प्रश्न 4. मिलचे प्रातिनिधिक सरकारविषयीचे विचार स्पष्ट करा.
उत्तर: मिलने प्रातिनिधिक सरकारसंबंधीचे विचार आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथात मांडले आहे. मिल प्रजातंत्राला अनुसरतो, परंतु जे शासन सर्वाधिक कार्यक्षम असते ते सर्वोत्तम शासन असतेच असे मिल मानत नाही. मिलच्या मते नागरिकांच्या सद्गुणांचा आणि शहाणपणाचा विकास करणारे शासन सर्वोत्तम शासन होय. सार्वजनिक व्यवहारात लोकांचा सहभाग असल्याचं त्याच्या गुणवत्तेचा बोध घेता येतो. प्रातिनिधिक शासन हे इतर कोणत्याही शासनापेक्षा श्रेष्ठतम शासन आहे, कारण त्या शासनात प्रत्येकाला राजकीय व्यवहारात सहभागी होण्याची समान संधी असते. ग्रीक नगरराज्यात प्रत्यक्ष लोकशाही शासन होते, परंतु आधुनिक काळात राज्याचा विस्तार आणि राज्याची लोकसंख्या वाढली असल्यामुळे मिल प्रत्यक्ष लोकशाही अशक्य मानतो. त्याऐवजी प्रातिनिधिक लोकशाहीला तो प्राधान्य देतो, कारण प्रातिनिधिक लोकशाहीत सर्वश्रेष्ठ सत्ता लोकांकडे असते. प्रजातंत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या योग्यतेनुसार कोणतेही पद विभूषित करू शकते आणि आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडते. प्रातिनिधिक सरकारमध्ये खालील गुण: 1. शासनाचे स्वरूप प्रतिनिधींच्या द्वारे निर्धारित होते. 2. शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी असते. 3. जनतेद्वारे वेळोवेळी योग्य प्रतिनिधीची निवड होते. 4. प्रतिनिधी जनतेला जबाबदार राहतात. 5. सार्वभौम सत्ता जनतेकडे असते. 6. संविधानानुसार शासन कारभार चालतो, त्यामुळे लोकोपयोगी शासन निर्माण होते. परंतु प्रातिनिधिक शासनात खालील दोष असतात. 1. प्रजातंत्रातील जनता उदासीन असेल तर प्रजातंत्राच्या नावाखाली हुकुमशाही निर्माण होते. 2. प्रजातंत्रातील निरंकुशता हुकुमशाहीपेक्षा निकृष्ट ठरून व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. 3. अल्पमताकडे दुर्लक्ष होते. हे दोष दूर करण्यासाठी मिलने पुढील उपाय सांगितले आहेत. 1. हुशार, कर्तबगार, बुद्धिवाद आणि इमानदार प्रतिनिधींची लोकांनी निवड करणे. 2. त्यासाठी केवळ सुशिक्षित मतदान अधिकार द्यावा. 3. मतदान पद्धती गुप्त नसावी, खुले मतदान करावे. 4. कर भरणाऱ्या व्यक्तींनाच मताधिकार द्यावा, कारण अशा व्यक्ती राष्ट्राचा पैसा योग्य रीतीने खर्च करतात. 5. लोकप्रतिनिधी हा जनतेचा विश्वास आणि मार्गदर्शक प्रतिनिधी असावा. 6. राज्यामध्ये संघटित असा विरोधी पक्ष असावा, त्याने जागृतपणे काम करावे. 7. संसद द्विगृही असावे, त्यामुळे एका गृहाच्या निरंकुशतेला आळा बसतो. प्रश्न 5. मिलने प्रतिनिधींची कोणकोणती कार्ये सांगितली आहेत? उत्तर: मिलने आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये प्रजातंत्र शासनाचे दोष सांगितले आहेत आणि ते निवारण्यासाठी उपायसुद्धा सांगितले आहेत. आपला प्रतिनिधी योग्य, कर्तबगार आणि विश्वासू असल्याशिवाय तो चांगली कार्य करू शकणार नाही याची जाणीव मिल सर्वांना करून देतो. त्यासाठी लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला समान मानणे आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार देणे या गोष्टींना मिलचा सक्त विरोध आहे. योग्य प्रतिनिधी योग्य मतदारांतर्फे निवडून येतो, म्हणून सर्व व्यक्तींना समान मताधिकार दिल्यास केवळ संख्येला महत्त्व येते, गुणांचा लोप होतो आणि अयोग्य प्रतिनिधीची निवड होते. म्हणून मतदानाचा अधिकार सार्वत्रिक नसावा. शिक्षण आणि बुद्धी या आधारावरच मतदानाचा अधिकार दिल्यास योग्य प्रतिनिधींची निवड होईल आणि असे प्रतिनिधी योग्य कार्य करतील असे मिलचे म्हणणे आहे. अशा प्रतिनिधींनी खालील कार्य करावीत. 1. सत्यशोधन करून जनतेचे मत मांडावे आणि असे मत व्यक्तिविकास करणारे असावे. 2. जनता चारित्र्य संपन्न होण्यासाठी प्रतिनिधींनी कायदे करावे. 3. प्रतिनिधींनी शासनकर्त्यावर सुयोग्य नियंत्रण ठेवावे. 4. अविश्वास आणि जनहिताच्या विरोधी कार्य करणाऱ्या शासकांना पदच्युत करावे. 5. प्रशासनातील कोणतेही पद गुणवत्ता आणि कार्यक्षमता या आधारावरच देण्यात यावे. 6. अकार्यक्षम शासनासाठी सरकारला वेठीस धरावे आणि वेळ प्रसंगी त्यांना कायदेशीर मार्गाने पदच्युत करावे. 7. आपण जनतेचा आणि पर्यायाने शासनाचा प्राण आहोत या भूमिकेतून प्रतिनिधीने आपले कार्य करावे. प्रश्न 6. मिलचे निर्वाचनासंबंधीचे विचार स्पष्ट करा. उत्तर: लोकशाही शासनात लोकप्रतिनिधीची निवड निर्वाचनाद्वारे होते. ही प्रातिनिधिक शासन व्यवस्था चांगली असली तरी सर्व राज्यांसाठी ती उपयुक्त आणि योग्य असतेच असे नाही, कारण या पद्धतीमध्ये बहुसंख्य लोकांचे प्रतिनिधी जास्तीत जास्त प्रमाणात निवडून येतात आणि त्यांच्याद्वारे अल्पसंख्याकांवर सुद्धा जुलूम होण्याची दाट शक्यता असते असे मिलचे मत आहे.
निर्वाचनाद्वारे योग्य प्रतिनिधीची निवड होणे आवश्यक आहे, तेव्हाच अल्पसंख्याकांवर जुलूम होणार नाही. त्यासाठी मिल असे म्हणतो की 1. निर्वाचन पद्धती अशी असावी की जेणेकरून बुद्धिमान आणि योग्य व्यक्तीच निवडून येतील. 2. बुद्धिमान लोकांना निवडणुकीत निवडून आलेल्या निर्बुद्ध आणि कमी बुद्धिमान लोकांच्या शासनाखाली ठेवणे इष्ट नाही. म्हणून मिलने अनुपातित प्रतिनिधित्वाची आणि बहुमतदान पद्धतीची प्लुरल वोटिंगची शिफारस केली. 3. मताधिकार हा महत्त्वाचा अधिकार असल्यामुळे ज्याला लिहिता वाचता येत नाही, ज्याला भूगोल, इतिहास आणि राजकारणाचे ज्ञान नाही, अशा व्यक्तीला केवळ वयाच्या आधारावर मतदानाचा अधिकार देणे ही गोष्ट मिल अमान्य करतो. 4. विद्वानांना त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचे असलेल्या अशिक्षित आणि कमी शिक्षित लोकांपेक्षा जास्त मते देण्याचा अधिकार देणे मिलला योग्य वाटते. 5. स्त्रियांना सुद्धा पुरुषांसारखाच मतदानाचा समान अधिकार असला पाहिजे. 6. मिल गुप्त मतदानाचा विरोध करतो. खुल्या मतदानाचा तो पुरस्कर्ता आहे. 7. मतदानासाठी शैक्षणिक आणि सांपत्तिक अटी असल्या पाहिजेत, कारण असे लोक विचारपूर्वक मतदान करतात. 8. निवडणुकीचा सर्व खर्च सरकारतर्फे झाला तर कोणतेही उमेदवार संपत्तीच्या पाठबळावर निवडून येणार नाही आणि निवडणुकीत झालेला खर्च वाममार्गाने भरून काढणार नाही. 9. निवडून आलेल्या प्रतिनिधींचा कालावधी खूप जास्त आणि खूप कमी नसावा की जेणेकरून असे निर्वाचित सदस्य बेजबाबदार बनतील किंवा आपले कर्तव्य दाखवण्याची संधी कमी कार्यकाळामुळे त्यांना मिळणार नाही, असे मिल स्पष्ट करतो. प्रश्न 7. मिलच्या प्रातिनिधिक शासनाचे परीक्षण. उत्तर. मिलच्या प्रातिनिधिक शासनाचे गुण. 1. मिलने प्रतिनिधी शासन सफल आणि सुयोग्य होण्यासाठी सांगितलेल्या काही अटी आज निश्चित योग्य आणि व्यवहारी वाटतात. उदाहरणार्थ, मतदारांसाठी शिक्षण व संपत्तीची अट. 2. जबाबदार शासनासाठी राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या व्यक्तींना मताधिकार देणे ही गोष्ट लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी उपयुक्त आहे, कारण आज बर्मा, कांगो, पाकिस्तान वगैरे देशात लोकशाही अयशस्वी ठरली. याचे कारण तेथील मतदारांची राजकीय अजागरूकता हे आहे. 3. मिल स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिलाच पाहिजे असे सांगून स्त्री पुरुष यांच्यातील समानता मान्य करतो. त्याच्या विचारांचा परिणाम म्हणून इंग्लंडमध्ये आणि जगातील सर्व राज्यांमध्ये स्त्रियांना मताधिकार प्राप्त झाला. 4. त्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी स्त्रियांना उपलब्ध झाली. मिलच्या प्रातिनिधिक शासनाचे दोष. 1. मिलने सुशिक्षितांनाच मताधिकार द्यावा असे सांगितले. त्यामुळे भारतासारख्या देशात, म्हणजे येथे बहुतांश जनता निरक्षर आहे, अशा देशांमध्ये फारच थोड्या लोकांना मताधिकार मिळेल. 2. शैक्षणिक पात्रता ही एकमेव कसोटी मतदारांसाठी योग्य मानणे इष्ट नाही, कारण मिलच्या या पात्रतेमुळे संत तुलसीदास, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर अशासारखे विद्वान आणि संत लोक मतदानास अपात्र ठरतील. 3. अनुपातित प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमुळे मतदारांमध्ये लहान लहान राजकीय गट पडून राजकीय वातावरण दूषित होण्याची शक्यता जास्त आहे. 4. सांपत्तिक पात्रता मतदारांसाठी ठेवल्याने असंख्य संपत्तीत लोकांना मतदानापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे लोकशाहीतील समानता हे मूलतत्व नष्ट होईल. 5. खुल्या मतदानामुळे परस्पर संघर्ष आणि विरोध यांचे खुले प्रदर्शन होईल आणि या निवडणुकीच्या आखाड्यात लोकांची वित्त आणि जीवितहानी होईल. 6. लोकप्रतिनिधींना मानधन देऊ नये असे मिल सांगतो. त्यामुळे असे प्रतिनिधी लक्षपूर्वक काम करणार नाही, तसेच वाममार्गाने पैसा कमावणे यावरच आपले लक्ष केंद्रित करण्याची शक्यता अधिकाधिक वाढेल. प्रश्न 8. मिलने विधिमंडळाची कोणकोणती कार्य सांगितली आहेत? उत्तर. 1. मिलच्या मते विधिमंडळ द्विसदनात्मक असावे, कारण दुसऱ्या सभागृहाच्या अस्तित्वामुळे संसदेच्या कामकाजाचा बोजा हलका होतो आणि पहिल्या सभागृहाच्या हुकुमशाही प्रवृत्तीवर नियंत्रण बसते. 2. राज्याची सार्वभौम सत्ता प्रतिनिधी सभेत वास्तव्य करते, म्हणून संसद सदस्यांनी जनमत आजमावून घेणे आवश्यक आहे. 3. जनहितासाठी विधिमंडळात वादविवाद आणि विचारविनिमय करूनच संसदेने व्यक्तिविकासाला पोषक असेच कायदे करावे. त्यासाठी विधिमंडळ सदस्यांनी परस्परांशी सौहार्दपणे वागणे आवश्यक आहे. 4. संसद सदस्यांनी
सरकारवर संपूर्ण नियंत्रण ठेवावे. सरकारच्या दुष्कृत्यांबद्दल सरकारला जबाब विचारावा. सरकारवर टीका करावी. 5. प्रसंगी लोकहितविरोधी शासनास पदच्युत करावे. 6. परंतु संसदेने प्रशासनात हस्तक्षेप करू नये, कारण संसदेचे कार्य प्रशासकीय निर्णय घेण्याचे नाही, तर प्रशासकीय निर्णय घेणाऱ्या व्यक्तींनी योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत याबाबत निर्णय घेणे हे संसदेचे खरे कार्य आहे, असे मिल सांगतो. 7. विधिमंडळाने कायदा करून साम्राज्यवाद आणि विस्तारवादाचा पुरस्कार करू नये आणि कोणत्याही परराज्याचा कारभार स्वतःच्या हाती घेऊ नये. 8. परतंत्र, अप्रगत आणि मागासलेल्या राष्ट्रांना सुसंस्कृत करणे, त्यांना स्वराज्यासाठी लवकरात लवकर पात्र करणे हे परतंत्र राज्यावर शासन करणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांचे कर्तव्य आहे. त्यासाठी योग्य असे कायदे करावे, असे मिलचे मत आहे. ड. उपयोगितावाद, युटिलिटारियनिझम. प्रश्न 9. जॉन स्टुअर्ट मिलचा उपयोगितावाद स्पष्ट करून सांगा. उत्तर. जॉन स्टुअर्ट मिलचे वडील जेम्स मिल आणि जेरमी बेंथम हे सहाध्यायी आणि जिवलग मित्र होते. जॉन स्टुअर्ट मिल आपल्या वडिलांच्या हाताखालीच शैक्षणिक क्षेत्रात प्रगत झाला. त्या काळी जेरेमी बेंथमच्या उपयोगितावादावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतले होते. बेंथमच्या विरोधकांना चूप बसवण्यासाठी मिलने बेंथमच्या उपयोगितावादाचे समर्थन केले, परंतु त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि कळत नकळत त्याने बेंथमच्या उपयुक्ततावादाची हत्या करून व्यक्तिवादाचा पुरस्कार केला. उपयुक्ततावाद म्हणजे काय? विशिष्ट कृत्ये सुखदायक आहेत किंवा दुःखदायक आहेत यावरून त्याची इष्टनिष्ठता आजमावण्याच्या सिद्धांताला उपयोगितावाद असे म्हणतात. बेंथम पुढे असे म्हणतो की प्रत्येक मनुष्य सुख आणि दुःख या शृंखलेमध्ये जखडलेला आहे. सुख म्हणजे आनंद देणारी कृती आणि दुःख म्हणजे त्रासदायक किंवा क्लेश निर्माण करणारी कृती होय. प्रत्येक मनुष्य अशीच कृत्ये करतो की जिच्यापासून त्याला जास्तीत जास्त सुख मिळेल आणि दुःखापासून मुक्तता मिळेल. सुख साध्य करणे आणि वेदनापासून मुक्तता मिळवणे हा मानवी स्वभाव आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी सुद्धा अधिकतम व्यक्तींचे अधिकतम सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. द ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर हे तत्त्व राज्याने स्वीकारावे, असे बेंथम म्हणतो. बेंथमच्या वरील विचारात मिलने खालील सुधारणा केल्या. 1. सुखामध्ये गुणात्मक आणि मात्रात्मक फरक आहे. सुख हा नैतिकतेचा नियम आहे हे बेंथमचे सूत्र मान्य करून सुखाची प्रतवारी केली आणि त्यामध्ये गुणात्मक फरक आहे, असे मिल म्हणतो. सुखाचा संबंध समुदायाशी नसून व्यक्तीशी आहे, असे मिल सांगतो. मिलच्या मतानुसार सुखामध्ये गुणात्मक फरक असतो. उदाहरणार्थ तुळशीदास किंवा टागोर यांच्या काव्यवाचनापासून मिळणारे सुख हे गिल्लीदांडूच्या सुखापेक्षा श्रेष्ठ आहे, असे काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे. सुखामध्ये कमी सुख आणि जास्त सुख असा मात्रात्मक फरक असतो. त्याचप्रमाणे सुखामध्ये गुणात्मकही फरक असतो, असे मिल म्हणतो. सुसंस्कृत आणि बुद्धिमान व्यक्तीला ज्या कृतीपासून सुख मिळते तसे सुख तीच कृती करणाऱ्या मूर्ख माणसाला सुखी करत नाही. कोणतीही व्यक्ती खालच्या दर्जाच्या सुखापेक्षा वरच्या दर्जाचे सुख अधिक पसंत करते. मिल पुढे असे स्पष्ट करतो की इट इज बेटर टू बी अ ह्युमन बीइंग डिससॅटिस्फाईड देन ए पिग सॅटिस्फाईड टू बी सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड दॅट टू ए फूल सॅटिस्फाईड. संतुष्ट डुकरापेक्षा असंतुष्ट मानव होणे किंवा संतुष्ट मूर्खापेक्षा असंतुष्ट सॉक्रेटिस होणे ही कृती केव्हाही श्रेष्ठ दर्जाची आहे. श्रेष्ठ गुणवत्तेचे लहान सुख हे केव्हाही कनिष्ठ दर्जाच्या मोठ्या सुखापेक्षा अधिक इष्ट असते. उदाहरणार्थ चोरी करून प्राप्त होणारे सुख कितीही मोठे असले तरी प्रामाणिकपणे कष्ट करून मिळणाऱ्या सुखापेक्षा ते कनिष्ठ आणि निकृष्ट सुख ठरते. यावरून हे स्पष्ट होते की सुखामध्ये केवळ मात्रात्मक फरक नसून गुणात्मक फरक आहे. 2. सुखाचे मोजमाप करता येत नाही. सुखामध्ये गुणात्मक फरक केल्यामुळे सुखाचे मोजमाप करणे अशक्य आहे, असे मिल स्पष्ट करतो. बेंथमने सुखदुःखाचे मोजमाप करण्यासाठी तीव्रता, कालावधी, निश्चितता असे जे मापदंड सांगितलेत ते मापदंड सर्वांना लागू पडत नाही. कोणते सुख श्रेष्ठ दर्जाचे आहे याचा निवाडा अनुभवी आणि हुशार व्यक्तीच करू शकतात. वरिष्ठ दर्जाच्या सुखाची ओढ मानवाच्या प्रतिष्ठा भावनेतून निर्माण होते. त्याला तो सेन्स ऑफ डिग्निटी असे म्हणतो.
ही प्रतिष्ठा भावना निर्माण होण्यासाठी चांगले शिक्षण आणि चांगली समाज व्यवस्था आवश्यक असते, असे मिल स्पष्ट करतो. 3. कायद्याचा आधार उपयोगिता नाही. अधिकतमांचे अधिकतम सुख हा कायद्याचा आधार आहे, असे बेंथम सांगतो. परंतु अधिकतम सुखाचा आधार नीतिमत्ता आणि मानवता आहे, असे मिल म्हणतो. नैतिकता हा सामाजिक आणि व्यक्तिगत सुखाचा आधार आहे. सामाजिक धोरण निश्चित करताना नैतिकतेकडे लक्ष दिलेच पाहिजे, कारण समाज हा सर्व व्यक्तींच्या हितासाठी संघटित झाला आहे. बहुमताच्या पाठिंब्यावर अल्पमतावर अत्याचार करण्यासाठी समाजनिर्मिती झाली नाही, असे सांगून मिल असे स्पष्ट करतो की दुसऱ्याकडून ज्या वागणुकीची आपण अपेक्षा करतो तशीच वागणूक आपण इतरांना दिलीच पाहिजे, हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. आपल्या मुलाबाळांपुरतीच सहानुभूती बाळगणे इष्ट नाही. संपूर्ण मनुष्यजातीबद्दलची सहानुभूती बाळगणे ही गोष्ट इष्ट आहे. मनुष्य प्राणी इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, याचे कारण त्याला मिळालेली विवेकाची देणगी हेच आहे. या विवेकशक्तीच्या आधारावर सुखाची उपयोगिता अवलंबून आहे. उदाहरणार्थ, आईवडिलांची सेवा करणे, समाजाची सेवा करणे या सुखाच्या मागे अधिकतमांचे अधिकतम सुख ही भावना नसते, तर मानवता आणि नैतिकता ही भावना असते. म्हणून कायद्याचा आधार उपयोगिता हा नसून मानवता आणि नैतिकता आहे, असे मिलने दर्शवले आहे. 4. सुखाची प्राप्ती आंतरिक कारणाने होते. बेंथमने मानवी सुख प्रेरित करणारे 4 घटक सांगितले आहेत. 1 शारीरिक, 2 धार्मिक, 3 राजकीय आणि 4 सामाजिक. परंतु बेंथमने आपला उपयोगितावाद केवळ बाह्य गोष्टींवर आधारित ठेवला. मिलने उपयोगितावादाला अंतःकरण तत्वाची जोड दिली. सुखाची प्राप्ती केवळ बाह्य गोष्टीने होत नाही, तर सुखप्राप्ती अंतःकरणाने होते, असे मिल सांगतो. सुख हे मानसिक, आत्मिक आणि आध्यात्मिक सुद्धा असते. उदाहरणार्थ, राष्ट्रभक्तीचे सुख हे आत्मिक सुख आहे. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जीवाचे दान करणाऱ्या शूरवीरांचे सुख हे आंतरिक किंवा आत्मिक सुख आहे. येशू ख्रिस्त हसत हसत सुळावर चढला, ते बाह्य सुखासाठी नव्हे, ते आत्मिक सुख आहे. म्हणून मिल असे सांगतो की सामाजिक सुखाशिवाय व्यक्तिगत सुखाची कल्पना निरर्थक आहे. सामाजिक सुखातच व्यक्तिगत सुख समाविष्ट असते. मनुष्य जसजसा सुसंस्कृत होतो तसतसे त्याला व्यक्तिगत सुखापेक्षा सामाजिक सुख महत्त्वाचे वाटते. मिलच्या उपयोगितावादाचे मूल्यांकन. बेंथमच्या उपयोगितावादात मिलने नैतिकतेची आणि सामाजिक हिताची भर घालून बेंथमच्या उपयोगितावादाचा चेहरा बदलून टाकला. बेंथमचा उपयोगितावाद एकांगी होता. तो वाद मिलने खऱ्या अर्थाने समाजाधिष्ठित केला. व्यक्ती केवळ स्वार्थासाठी सुखाच्या मागे धावत नाही, तर परमार्थाच्या भावनेतून ती सुख प्राप्त करते, असे मिलने स्पष्ट केले. सामाजिक व्यक्तिगत हितापेक्षा श्रेष्ठ आहे. समाजहित व्यक्तिगत हितापेक्षा श्रेष्ठ आहे. सुखाचे साधन आणि ध्येय नैतिकता आणि सहानुभूती आहे. समाजहितामध्येच व्यक्तिगत हित समाविष्ट असते. व्यक्तिसुखापेक्षा सामाजिक हित श्रेष्ठ म्हणून मिलने बेंथमच्या उपयोगितावादाला नैतिकतेची अमोल जोड दिली. अशा प्रकारे बेंथमच्या विरोधकांना शांत करण्यासाठी मिलने बेंथमच्या उपयुक्तवादात आमूलाग्र परिवर्तन केले. व्यक्तिवादी विचारांना मिलने चालना दिली आणि समाजहितासाठी राज्याचा हस्तक्षेप मान्य केला. बेंथमची सुख मोजण्याची साधने अमान्य केली. म्हणून मॅक्स वेबर असे म्हणतो की बेंथमच्या विरोधकांना शांत करण्यासाठी मिलने उपयुक्तवादात केलेले परिवर्तन म्हणजेच मिलने बेंथमचा उपयुक्तवाद ठोकरला आहे. प्रकरण समाप्त.